मंडळी, एका तरुणानं सिम कार्ड आणि टेलिकॉम चिप्स वापरून तब्बल 26 लाख रुपयाचं सोनं तयार केलंय. हो, ही घटना खरी आहे. चीनच्या कियाओ नावाच्या एका तरुणानं हा पराक्रम केलाय. सध्या तो सोशल मीडियावर आधुनिक किमयागार म्हणून व्हायरल होतोय. कियाओ हा व्यवसायानं धातू शुद्धीकरण क्षेत्रातला तज्ज्ञ आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये त्यानं शेकडो जुनी सिम कार्ड्स आणि टेलिकॉम चिप्स एका केमिकलनं भरलेल्या ड्रममध्ये टाकल्या. त्यानंतर विविध रासायनिक प्रक्रिया करून उच्च तापमानावर धातू वितळवणं आणि गाळण करणं यासारखे टप्पे पार केल्यानंतर त्याच्या हाती शुद्ध सोन्याचा गोळा लागलाय. कियाओनं या प्रयोगातून सुमारे 191 ग्राम सोनं मिळवले. भारतीय चलनात त्याची किंमत अंदाजे 26 लाख रुपये इतकी आहे. मात्र त्यानं हे स्पष्ट केलंय की हे सर्व सोनं केवळ सिम कार्डमधून आलेलं नाहीये. यासाठी त्यानं जवळपास 2 टन इलेक्ट्रॉनिक कचरा आणि टेलिकॉम इंडस्ट्रीमधल्या वेस्ट चिप्सचा वापर केलाय. सिम कार्ड आणि बँक कार्डच्या चिप्सवर गंज लागू नये आणि संपर्क नीट व्हावा यासाठी त्यावर सोन्याचा अत्यंत पातळ थर दिलेला असतो. एका सिम कार्डमध्ये सोन्याचं प्रमाण नगण्य असलं तरी मोठ्या प्रमाणात कचरा जमा केल्यानं त्यातून मोठा उत्पन्न मिळू शकतो, हे त्यानं सिद्ध केलंय. कियाओचा हा व्हिडिओ पाहून अनेक जण आता सिम कार्ड गोळा करू लागलेत. पण कियाओनं सर्वांना सांगितलंय की हा प्रयोग फक्त व्हिडिओ पाहण्याइतका सोपा नाहीये. यासाठी रसायनाचं सखोल ज्ञान आणि कायदेशीर परवान्याची गरज असते, असंच तो म्हणाला.